जम्मू मधल्या माता वैष्णोदेवी मंदिर चालवणाऱ्या कॉलेजमध्ये मुसलमानांना ॲडमिशन जास्त मिळते. 50 पैकी 42 मुसलमानांना MBBS ला ॲडमिशन कशी मिळते ह्याच्यावरून एक गदारोळ चालू आहे. हिंदुत्ववादी संघटना तिथे आवाज उठवत आहेत. खूप चांगली गोष्ट. मग महाराष्ट्रात काय सुरू आहे? महाराष्ट्रात सिद्धिविनायक मंदिर मुंबईचं जे सरकारच्या ताब्यात आहे, तिथे रुग्णांना वैद्यकीय खर्चासाठी पैसे दिले जातात. यामध्ये किती मुसलमान आहेत कोणी कधी बघितलंय, किती ख्रिश्चन्स आहेत कोणी कधी बघितलंय? मी काही आकडेवारी सांगतो. जुलै 2020 मध्ये एकूण रक्कम दिली गेली 4,90,000 अनेक रुग्णांना. त्यातील मुसलमानांना किती दिली गेली? 1 लाख. जून 2021 एकूण रक्कम दिली गेली 40,25,000. त्यातली ख्रिश्चनांना 50,000 आणि मुसलमानांना 3,15,000. सरासरी दरवर्षी 5 ते 8% ही रक्कम मुसलमानांना दिली जाते. ही माहिती अधिकारात मिळालेली माहिती आहे. म्हणजे 100 रुग्णांना जर पैसे दिले जात असतील तर त्यातले 5 ते 8 तरी किमान मुसलमान असतात. माझा साधा प्रश्न आहे, सिद्धिविनायक सरकारीकरण झालेलं आहे, तर दुसरीकडे अख्ख्या देशातले मुसलमानांची जी काही स्थानं आहेत ज्याला वक्फ म्हणतात तेही तर सरकारीकरण झालंय. तुम्ही कधी ऐकलंय एखाद्या वक्फ बोर्डाने एखाद्या हिंदूला मदत केली, त्याला जमीन दिली, त्याला दुकानासाठी पैसे दिले किंवा त्याच्या आजारासाठी पैसे दिले? मग सिद्धिविनायकात हे का? प्रश्न 1. दुसरं, सिद्धिविनायक मंदिर जर हॉस्पिटल्सना पैसे देतं तर सिद्धिविनायक नाव द्यायला लावतं. मिरजेच्या सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलचं एक त्यातलं उदाहरण. मग ह्या मुसलमानांकडून सिद्धिविनायक मंदिर असं काही ॲफिडेव्हिट घेणार आहे का की तो मुसलमान सिद्धिविनायकाचा भक्त आहे आणि मिळालेले पैसे हे देवाचा प्रसाद आहे म्हणून तो घेतो? का हे असंच इथेही चालू राहणार?